परभणी जिल्ह्यात गेल्या 30 तासांपासून सतत पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे खरं तर नद्या नाले पूर्ण तुडूंब वाहत आहेत। गोदावरी नदी असो की करपरा नदी आणि दुधना नदी यासारख्या सगळ्याच नद्या दुथडी वाहून जात आहेत, तर ओढ्यांनाही या ठिकाणी पूर आलेला आहे आणि याचा फटका आता कुठेतरी शेती पिकांना बसलेला आपल्याला पाहायला मिळते। परभणी जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी ओढ्या नाल्याचे शेजारी जे शेत आहे ते शेत पूर्ण पाण्याखाली गेलेले आहे, त्यामुळं शेती पिकांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। हातात तोंडाशी आलेला सोयाबीन असो किंवा कापसाच्याही मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी नुकसान होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। हजारो हेक्टर शेती या ठिकाणी पाण्याखाली गेली आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला सोयाबीनचं नगदी पीक आता या ठिकाणी त्याचं नुकसान होत आहे। खरं तर गेल्या 30 तासापासून परभणीत सतत पाऊस होत आहे। प्रकल्पांची स्थिती समाधानकारक आहे। अनेक लघु प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे ओढे आणि नद्यांना या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्याचाच परिणाम आता शेती पिकांवर दिसून येते। सोयाबीन, कापूस सह इतर पिकांचं मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी नुकसान होत असल्याला आपल्याला पाहायला मिळते। सतत पाऊस राहिला तर इतर शेतामध्येही पाणी शिरण्याची दाट शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे। तुर्तास पाणी अनेक ओढ्यांच्या बाजूला असलेल्या शेतीमध्ये या ठिकाणी पाणी साचलं असल्यानं शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, पोखर्णी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।